DHSच्या पुणे विभागाच्या याद्या लागलेल्या आहेत स्टाफ नर्सच्या. तर याच्या आधी आता टोटल किती विभागाच्या याद्या लागल्या, ठीक आहे, आणखी किती बाकी आहेत आणि कट ऑफ किती गेलं ते एकदम. त्याच्या आधी याद्या कोणत्या लागल्या हे बघा. हे तुम्हाला लिस्ट जी यादी लागलेली आहे पुणे विभागाची ती अजून तुम्हाला साईटवर मिळणार नाही. हे आज 16 तारीख बघा. याच्यामध्ये ग्रुप डीचे आहे, धुळे जिल्ह्यातील योग्य शिक्षक निवड, हे वेगवेगळ्या याचे नोटिफिकेशन आहेत, पण यादी संदर्भात काही नाही आहे. 14 तारखेचं पण लास्ट जी यादी लागली होती ती लागली होती आपली हे अधिपरिचारिका शासकीय पुरुष सुधारित यादी नागपूरची, जी 13 तारखेला लागली होती. तीच लास्ट यादी. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या ह्याचे नोटिफिकेशन पडलेले आहेत गट वगैरे, पण यादी याच्यावर नाही आहे पुण्याची. पुण्याची ही यादी जी आलेली आहे ती कॅन्डिडेट्सला मेलवर आलेली आहे, ठीक आहे, त्यांच्या ईमेल आय डीवर आलेली आहे पर्सनली. तर कॅन्डिडेट्सनी ते शेअर केली होती मला, तर मी त्याच्यावर ते तुम्हाला शेअर करतो आहे. ते आणखीन साईटवर आले नाही, वेबसाईटवर येऊन जाईल. टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल येऊन जाईल, त्याचा काही इतका इश्यू नाही आहे मोठा. तर ही जी आहे यादी ती व्हॅलिड यादी आहे, ठीक आहे. काही जण म्हणते की सर साईटवर नाही आहे, ही फेक यादी आहे का? तर नाही, तसं काही नाही आहे. ही त्यांना पर्सनली ईमेलवर आलेली आहे यादी. तर आता याच्यामध्ये बघा हे पुणे मंडळ 14 तारखेची आहे. प्रति सोबत यादीतील उमेदवार खाली लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये विशेष स्टाफ नर्स शासकीय खाजगी दोन्ही, ठीक आहे, शासकीय आणि खाजगी या पदावर निवड झालेल्या नेमणुकीसाठी समुपदेशन करण्याबाबत. आता हे एकाच लिस्टमध्ये सर्व आहे. पुण्याने एकच लिस्ट टाकलेली आहे. तर एकाच ह्याच्यामध्ये गव्हर्मेंट, ठीक आहे, आणि प्रायव्हेट दोन्ही पण. त्याच्यानंतर मेल फिमेल पण याच्यातच, ठीक आहे, गव्हर्मेंट मेल पण फिमेल पण, आणि प्रायव्हेटचे पण मेल आणि फिमेल. तर हे सर्व एकत्रच यादी टाकलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे हे शासकीय खाजगी, ठीक आहे, असं आता वेगवेगळं तुम्हाला काही 4 याद्या मिळणार नाही त्याच्यात. तर आता कॅन्डिडेट थोडे राहिले तर आता इतक्या ते याद्या करणार नाहीत. तर एकाच यादीमध्ये त्यांनी सर्व टाकले, तर सर्वांना एकाच दिवशी बोलले. आता इतके कॅन्डिडेट नाही आहेत जास्त, वेगवेगळे दिवस ठेवून बोलवणे इतके. त्याच्यानंतर संदर्भ सहसंचालक आरोग्यासाठी, ठीक आहे, हे आपलं झालेलं आहे. 10 तारखेचं त्यांचं पत्र वगैरे ते संदर्भ टाकलेला आहे त्यांचा, ठीक आहे. उपरोक्त संदर्भीय विषयाने कळवण्यात येते की हे प्रत्येक याच्यामध्ये लेटरमध्ये आपला तेच कॉमन पार्ट 30/7ला 12ला एक्झाम झाली, लेखी परीक्षा गेली. त्याच्यामध्ये प्रतीक्षाधीन उमेदवार म्हणून निवड झालेल्याने म्हणजे वेटिंग लिस्ट, प्रतीक्षाधीन उमेदवार म्हणून म्हणजे वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट म्हणून निवड झाल्याने खालीलप्रमाणे कागदपत्र व मूळ प्रति छायांकित एक प्रत सोबत न्यावं लागेल तुम्हाला, आणि मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट. तर किती तारखेला? 19 तारखेला, 19 ऑगस्ट 2024. तर 19 तारखेला आय थिंक सोमवार आहे, मंडेला तुमचं DV राहील, ठीक आहे. तर पुणे डिव्हिजनमध्ये आता लिस्टमध्ये जेवढ्यांचं पण नाव आहे सर्वांचं 19 तारखेला मंडेला DV आहे. सकाळी 9 वाजता कोण्या ठिकाणी? आरोग्य भवन परिवर्तन बिल्डिंग पोलीस स्टेशनसमोर विश्रांतवाडी पुणे, ठीक आहे. इथे तुमचं DV होणार आहे. आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत तर याच्यातच सोबत त्यांनी अटॅच करून दिलेलं आहे लिस्ट. शैक्षणिक, आता हे मी भरपूर वेळ सांगितलं, परत इतकं डिटेलमध्ये नाही सांगणार. शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट. आता नर्सिंग कॅन्डिडेट आहे तर आपले नर्सिंगचे डॉक्युमेंट्स, ठीक आहे. जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे. कास्टमधून तुम्ही फॉर्म भरला असेल तर कास्ट पाहिजे. व्हॅलिडिटी असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जॉईनिंग नंतर पण 6 महिन्यामध्ये देऊ शकता, नंतर पण काढून, ठीक आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, TC किंवा तुमचं 10th सर्टिफिकेट हे चालून जाईल. म्हणजे तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट आहेतच, त्याच्या 10th सर्टिफिकेट असतं, त्याच्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर उत्पन्न प्रगत गटात मोडून म्हणजे नॉन क्रिमिनल, ज्यांनी कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं आहे त्यांचं नॉन क्रिमिनल, SC ST वगैरे त्यांना कॅटेगरीला नसतं ते सोडून. त्याच्यानंतर जाहिरातीमध्ये नमूद केलेला उमेदवार हा महाराष्ट्राचा डोमेसाईल, ठीक आहे. नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल तुमचं लागेल, हे सर्वांना कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतर संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र म्हणजे MSc IT, ठीक आहे. MSc IT तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, 2 वर्ष तुम्हाला वेळ मिळतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पण तुम्ही जॉईनिंगनंतर पण काढून देऊ शकता नसेल तरी. त्याच्यानंतर नेक्स्ट हे जिल्हा व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास ह्याचं काही नाही आहे, हे सोडून द्या पॉईंट, ह्याचं काही लागणार नाही. त्याच्यानंतर खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जर असं तुमचं कुठल्या कॅटेगरीमधून सिलेक्शन असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्याच्या अगेन्स्टमध्ये असेल
ठीक आहे. तर त्याच्यासाठी कुठलं सर्टिफिकेट नाही लागत. समजा तुम्ही खेळाडूच्या अगेन्स्टमध्ये स्पोर्ट अगेन्स्टमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, अगेन्स्ट स्पोर्टमधून जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला स्पोर्टचं किंवा काही डॉक्युमेंट लागणार नाहीत, कारण ते अगेन्स्टमध्ये झालेलं आहे. तर त्याच्यामुळं जर तुमचं त्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालं असेल तर लागतील, अगेन्स्टमध्ये झाले असेल तर काही लागणार नाही. त्याच्यानंतर कामाचा अनुभव प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आहे नर्सिंगसाठी, त्याच्यामुळे ते सोडून द्या. नेक्स्ट क्रीडाविषयक अर्हता प्रमाणपत्र अर्ज हे स्पोर्ट कॅन्डिडेटसाठी आहे, ज्यांचं स्पोर्टचं सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते व्हेरीफाय झालेलं पाहिजे कधीचं, फॉर्म भरण्याच्या आधी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ठीक आहे, हे थोडे आता पेजेस ओके थोडे टर्न आहे, तुम्हाला बरोबर नाही दिसणार आहे. नेक्स्ट पॉईंट मी सांगतो, जस्ट फक्त एक्सप्लेन करतो. 10वा पॉईंट आहे की दिव्यांग राखीव पदासाठी हँडिकॅप जे पर्सन असतील PWD त्यांच्यासाठी त्याचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे स्मॉल फॅमिली. हे स्मॉल फॅमिली सर्वांसाठीच लागतं, सर्वांनी भरून द्यायचं. त्याचा फॉर्मॅट आपण भरपूर वेळेस टाकलेला आहे ग्रुपवर, जस्ट तो फक्त एक हाताने भरून द्यायचा आहे, तुम्हाला काही नाही त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जात नमूद केल्या पत्त्यावर राहत असलेला पुरावा, आधार कार्ड वगैरे चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फोटो असलेलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड चालेल त्याला पण. त्याच्यानंतर स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो. आणि नेक्स्ट आहे आर्थिकदृष्ट्या म्हणजे EWSमधून कोणी असेल तर त्याचं EWSचं व्हॅलिड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॅरामेडिकल पदासाठी आवश्यक म्हणजे रजिस्ट्रेशन. ठीक आहे, इन शॉर्ट रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उमेदवारांनी उक्त कागदपत्रे पडताळणी सादर केलेली कोणती. ते एक हमीपत्र एक द्यायचं आहे सर्वांनी, 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला ते एक हमीपत्र बनवून द्यायचं की सादर केलेली कागदपत्रे ही खरी आहेत, अशाचं एक म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये एक तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जाहिरातीच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे जर काही असतील एक्स्ट्रा तुमचं काही तर त्याच्यासाठी. त्याच्यानंतर उमेदवाराचे ऑनलाईन भरलेला फॉर्म आणि हॉल तिकीट आणि महाराष्ट्र नर्सिंग रजिस्ट्रेशन, त्याचं रजिस्ट्रेशन किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन पण नसेल पण त्यांनी अप्लाय केलं असेल तर त्याची रिसिट लागेल, पावती. नेक्स्ट सूचना, आपण नोंदणीसाठी वेळेवर उपस्थित राहिल्या नाहीत अथवा उशिरा हजर झाल्यास आपली नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल. हे कॉमन आहे, जर लेट झाले यायला सकाळी 9 वाजता नाही येऊ शकले तुमचा सगळ्यात लास्टला विचार केला जाईल, असं कॉमन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की समुपदेशन द्वारे कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवार हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल, आपली नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही, म्हणजे आले नाही तर तुम्ही रिजेक्ट केलं जाईल. ठीक आहे. हे इतके डॉक्युमेंट्स वगैरे लागतील. त्याच्यानंतर राहिलं लिस्टचं, तर हे बघा हे लिस्ट आहे स्टाफ नर्स प्रायव्हेटची. प्रायव्हेट हे फिमेल्स आहेत, तर प्रायव्हेट फिमेलचं याच्यामध्ये बघा NTD कॅटेगरीचं NTD 106ला गेलेलं आहे, ओपनचं 105, ओपन आणि जॉर्ड 104 आणि EWS 95. ओके. रिमार्क अगेन्स्ट अच्छा यांच्या कॅटेगरी आहेत, पण इथे समोर त्यांचं सिलेक्शन बघा, हे कास्ट कॅटेगरी आहे. रिमार्कमध्ये बघा त्यांचं सिलेक्शन काय. ओपन अगेन्स्टमध्ये ह्यांचं सिलेक्शन झालं आहे. आता हे बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला ओपन अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन आहे फर्स्ट कॅन्डिडेट, तर आता याला स्पोर्टचे काहीच डॉक्युमेंट लागणार नाहीत कारण ते अगेन्स्टमध्ये आहे. ठीक आहे, अगेन्स्ट असेल तर त्याचं काहीच लागत नाहीत, तर स्पोर्टचे त्यांना काही डॉक्युमेंट वगैरे लागणार नाहीत. तर 106ला गेलेलं आहे आणि क्लोज किती झाले 95पर्यंत EWSचं गेलेलं आहे. तर हे झालं ह्याचं फिमेल स्टाफ नर्स प्रायव्हेट. आता स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेलचं कितीपर्यंत गेलेलं आहे, तर याच्यामध्ये 132ला चालू झालेलं आहे. ओके, 132ला चालू झाले ते लास्ट 116पर्यंत. ठीक आहे. आता हे पुढे कॅटेगरी दिले ओपन SCचं 122ला ते 120ला क्लोज झाले. त्याच्यानंतर STचं 102, OBC 126, NTC 124, NTB 114, EWS 120 आणि SBC 116पर्यंत मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टाफ नर्स गव्हर्मेंट मेल मेल कॅन्डिडेट, तर त्यांचं बघा 112ला चालू झाले आणि 104ला क्लोज झाले. 112ला SCचं कॅन्डिडेट आहे, त्याच्यानंतर OBCचा 112 आणि विजय 104. ठीक आहे. तर इतक्यांचं DV आहे. आता किती तारखेला बोलवलं तर 19 तारखेला. ठीक आहे. आता राहिले कोणते विभाग कोणते आणखीन लागायच्या बाकी आहेत यादी, आता फक्त बाकी आहेत ठाणे, त्याच्यानंतर लातूर आणि
आणखीन एक कोणतं राहील, पुण्याची तर लागली अकोला, हां अकोला. तर 3 विभागाच्या फक्त आता बाकी आहेत लागण्याच्या. तर त्याच्यापैकी आता ज्या पण विभागात जागा वॅकंट असतील त्यांच्या यादी लागून जातील. उद्या सॅटर्डे किंवा मंडेपर्यंत लागून जातील. 20 तारखेपर्यंत त्यांना अशी पण प्रोसेस कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. तर या 2-3 दिवसामध्ये राहिलेल्या विभागाच्या पण याद्या लागून जातील. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. तुम्हाला हे सर्व याद्या वगैरे मिळतील. त्याच्यावर तुम्हाला ही साईटवर नाही मिळणार यादी, कारण ही नाही आहे साईटवर टाकलेली त्यांनी. आणखीन एक कॅन्डिडेट्सला पर्सनली मेलवर आलेली आहे. तर तुम्हाला ही ग्रुपवर मिळून जाईल आपल्या यादी.